नमस्कार मंडळी, मी ऋषी थोरात आणि हा आपला पहिलाच व्लॉग आणि व्लॉगिंगची सुरुवात करत आहोत आपण भन्नाट अशा किल्ल्यापासून. पण काय, आपल्याला किल्ल्याचा रस्ताच नव्हता भेटत. मग हे बाबा भेटले. म्हटलं बाबा नाही, देव माणूसच भेटले. मग मी त्यांना रस्ता विचारला आणि त्यांनी इशारा केला. आपल्याला आतुरता खूप लागलेली होती, म्हणून बाबांनी सांगितलेल्या दिशेने आपण जाऊ लागलो. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की याकडे काही गुगल मॅप नव्हता का? पण त्या ठिकाणी गुगल मॅप पण काम करत नव्हता. फायनली आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. मग काय, गाडी पार्क करून कसलाही उशीर न करता आपण किल्ल्याच्या दिशेने निघालो. तर तुम्हाला समजलेच असेल की आपण कोणत्या किल्ल्यावर आलो आहोत. किल्ले विसापूर म्हणजे डोंगरांनी लपलेला हा किल्ला. आणि किल्ल्यावर जाण्यासाठी झाडीतून ही दगडाची वाट. सह्याद्रीचे हे वातावरण आपल्याला किल्ल्यावर जायला खूप मदत आणि एनर्जेटिक करते. ह्या किल्ल्याचा इतिहास बघायला गेलो तर 1657मध्ये महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकून लोहगड व विसापूर किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि 1665मध्ये पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला. 13 मे 1670मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपण महादेवाचे दर्शन घेणार आहोत. त्यामुळे आपण मंदिराच्या दिशेने निघालो आणि महादेवाचे दर्शन घेऊन आपण देवाकडे सर्व गडकिल्ल्याच्या दर्शनाची आशा मागितली आणि आपण पुढे निघालो. आपल्याला किल्ल्यावर ह्या 2 तोफा दिसल्या. तोफा बारीक आहेत, पण त्यांनी सुद्धा दुश्मनगार केलेत बरं का. नंतर काय, आपल्याला बजरंगबलीचे हे शिल्प दिसले. जय बजरंगबली म्हणलो आणि पळत जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्याला 2 वाडे दिसले. वाड्याचं बांधकाम इतकं भारी आहे की अजून पण त्या वाड्यात एकदम गार वाटतंय. त्या काळात काही सोय सुविधा नसून सुद्धा हे आर्ट मात्र किती सुंदर आहे. असं वाटतंय की कौतुक करावं तेवढं कमीच. किल्ला फिरत असताना ऊन लय होतं, पण ह्या सह्याद्रीत काय जादू आहे कोणास ठाऊक, माणूस थकतच नाही. आपण ही कडा फिरून घेऊन आपल्या भगव्या झेंड्याला वंदन केले आणि हे विसापूरवरून दिसणारे लोहगडाचे रूप. इतका सुंदर दिसतोय तो लोहगड. खरं तर आपल्याला गडावरचे एक बजरंगबलीचे शिल्प पाहिजे होते, पण ते भेटतच नव्हतं. सगळा किल्ला पाहून झाला, पण ते शिल्प काही दिसत नव्हतं आणि शेवटला ते दिसले. किल्ला मात्र खूप भारी होता. सर्व पाहून खाली आलोत आणि मुक्या प्राण्यांसोबत थोडी मस्ती घातली आणि आजचा व्लॉग आपला इथेच संपला. धन्यवाद.